नमस्कार, मी आल्हाद नेने. क्रिकेटच्या गप्पा या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. हा व्हिडिओ करतोय मी कारण की उद्या इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया वर्ल्ड कपची सेमीफायनल आहे. वुमेन्स क्रिकेटची 50 ओव्हर मॅच आहे. तर मग व्हिडिओ करण्याचे कारण म्हणजे मी सहज क्रिक बस बघत होतो, तर तेव्हा मला गुरुवारचं कनेक्शन लाभलं. म्हणजे मिळालं 20 जुलै 2017ला गुरुवार होता आणि उद्याही गुरुवार आहे. सेमीफायनलसाठी एकच दिवस आहे. पण 20 जुलै 2017 रोजी हरमनप्रीत कौर मी वन डे मध्ये वन ऑफ द बेस्ट इनिंग्स खेळली होती ऑस्ट्रेलिया विरोधात. त्या सेमीफायनलला आपली इंडिया आणि ऑस्ट्रेलियाची सेमीफायनल होती तेव्हा तिने 171 रन्स काढल्या होत्या. 200 काहीतरी 82 इंडियानी केल्या होत्या आणि इट वॉज वन ऑफ द बेस्ट इनिंग्स वर्ल्ड कप मध्ये तेव्हा मी बघितल्या. त्याप्रमाणे मी काय फार फॉलो करत नाही वुमेन क्रिकेट, पण जेवढं बघतो मेनली आयसीसी इव्हेंट्स वगैरे त्याच्यामध्ये ती एकदम लाजवाब इनिंग होती. आता काय झालंय, सिनारिओ असं आहे की 9 वर्षांनी आपण परत भेटतोय. ऑस्ट्रेलिया खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्यांनी आपल्याला हरवलं आहे लीग मॅच मध्ये. 330 ऑड त्यांनी चेस केल्या होत्या. तर मग त्याच्यासाठी ही उद्याची मॅच फार महत्वाची आहे. आज साऊथ आफ्रिका क्वालिफाय झालाय फायनलला. त्याच्यामुळे ही मॅच आहे ना की हरमनप्रीतसाठी काहीतरी स्पेशल करण्याची संधी आहे. कॅप्टन आहे ती आता आणि चांगल्या फॉर्म मध्ये, बऱ्या फॉर्म मध्ये आहे. बाकीचे प्लेयर्स पण आहेत, पण खास हरमनप्रीत वरती फोकस करतोय व्हिडिओमध्ये. बघूया कशी खेळते ती. आणि बाकीचे प्लेअर म्हणजे तसं तुम्हाला स्मृती मंदाना आहे, जेमिमा रॉड्रिग्ज आहे, शेफाली वर्मा कमबॅक करते उद्या. बॅटिंग स्ट्रॉंग आहे, बॉलिंग मध्ये पण आहेत आपले बॉलर. दीप्ती शर्मा चांगली स्पिन टाकते, रेणुका सिंग ठाकूर ती खेळत असते. तर मी ऑस्ट्रेलियामध्ये पण पेरी आहे, हिली आहे, ते प्लेयर्स मी रेकग्नाइज करतो तसे. आणि त्यांची किंग म्हणून एक लेग स्पिनर आहे, ती पण चांगली बॉलिंग करते. तर एकंदरीत धमाल मॅच होणार आहे. इंडियाने याच पिचवरती न्यूझीलंड विरुद्ध 300 ऑड रन काढले होते, म्हणजे तो आपल्याला त्याचा फायदा आहे. डी वाय पाटील आपण ऑलरेडी खेळलेलो आहे. ऑस्ट्रेलिया पण इथे बरीच खेळले आहे की हे डी वाय पाटील ग्राउंड ना वुमेन्स क्रिकेटसाठी बरंच वापरलं जातं. उद्या धमाल होणार आहे. एकदम मस्त मॅच होईल अशी अपेक्षा करूया. हाय स्कोरिंग गेम होईल आणि सुदैवानी ना सध्या पाऊस पण नाहीये. आमच्या मुंबई साईडला नाही तर नवी मुंबईला वेदर सेम असतं. तर एक्सपेक्ट करू फुल गेम होईल. आणि येस, बेस्ट ऑफ लक इंडिया, कारण की आपण जिंकलो तर फायनलला जाणार आहोत आणि इंडियामध्ये वर्ल्ड कप जिंकण्यात आपल्याला चान्स असणार आहे. तर बघूया काय होतं ते. ऑस्ट्रेलिया नेहमी टफ असतात नॉकआउटला, मेन असू दे वुमेन असू दे. तर लेट्स सी व्हॉट हॅपन्स टुमॉरो. वन्स अगेन कम ऑन इंडिया, चक दे इंडिया, बेस्ट ऑफ लक इंडियन वुमेन. पूर्ण देश तुमच्या सोबत है उद्या. यस, करके बताओ, जाओ जीतो और अपने देश का नाम रोशन करो. बाय बाय.